अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 तारखेला झाली। त्याच्यामध्ये 29 प्रभागातील सदस्य, अंबरनाथ शहरातील सगळ्या नागरिकांचे विषय आणि स्वीकृत सदस्य असे म्हणून आमच्या नगराध्यक्षांनी सगळ्यांचे विषय यावेळेला सर्वसाधारण सभेमध्ये घेतले होते। परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांनी फक्त त्यांच्या वॉर्डातले विषय मंजूर करून बाकी अंबरनाथ शहरातील सर्व नागरिकांचे जे विषय होते त्यांनी ते नामंजूर केलेले आहेत। तर आमचं एकच म्हणणं आहे, जे आज खासदार स्वतःला विजनमान म्हणवत आहेत त्यांच्या मावळ्यांनी जी त्यांना जो आहेर दिलेला आहे किंवा त्यांना जे हे दिलेलं आहे ते कितपत योग्य राहणार आहे ते पण त्या जनतेने अंबरनाथचा विचार करावा। आम्हाला माजी आमदार विधान परिषदेचे त्यांनी जी गुढी पाठवलेली आहे, पण त्या गुढीबद्दल त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला विकास कामाची गुढी जर पाठवली असती तर खूप चांगलं झालं असतं। आम्हाला या प्लॅस्टिकच्या गुढ्या नको आहेत त्यांच्या, म्हणून आमच्या सगळ्या अंबरनाथ शहराच्या वतीने आम्ही आज त्यांनी दिलेल्या ज्या प्लॅस्टिकच्या गुढ्या आहेत ह्या आम्ही त्यांना सन्मानपूर्वक परत देत आहोत, कारण की अंबरनाथ शहरासाठी विकास कामांची गुढी आम्हाला महत्त्वाची आहे, प्लॅस्टिकच्या गुढ्या आम्हाला महत्त्वाच्या नाही आहे। ज्या आमचे सर्व नगरसेवक आहेत तर त्यांना रवींद्रजी फाटक यांनी सगळ्यांना गुढीपाडव्यानिमित्ताने गुढ्या घरी पोचवल्या होत्या। शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या नगरसेवकांना विरोध करून त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामधले विषय मंजूर केले आणि आमचे भाजपाचे मंजूर नाही केले। आपण बोलतो मावळे बोलतो, पण हे मावळे नाही आहेत शिवसेनेचे, हे कावळे आहेत, कारण की ह्यांचं काळं मन आहे आणि ह्यांनी ह्या गुढ्या आम्हाला दिल्या। पण आम्ही गुढीचा सन्मान करतो, कारण की आपला महाराष्ट्राचा नवीन वर्षाची सुरुवात आहे, गुढी आपण देतोय सगळ्यांना, कारण की गुढीची एवढी पूजा करतोय, एवढी मिरवणूक काढतोय। पण आज आम्ही गुढीचा अपमान नाही करत, पण ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना माहिती असायला हवी की आपण गुढी पाडवतो आणि विकासाची गुढी खाली हे करतोय, म्हणून आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि निषेधही आम्ही करतोय त्यांचा। शिवसेनेचे विधान परिषद सदस्य रवींद्र पाठक साहेबांच्या माध्यमातून अंबरनाथमधील सर्वच नगरसेवकांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा भेट म्हणून एक गुढीचं एक प्रतिरूप त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। परंतु आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सर्वच 29 प्रभागामध्ये समान हक्क म्हणून समान फंड त्या ठिकाणी देण्यात आला। परंतु शिवसैनिकांच्या नगरसेवकांनी त्यांचे वॉर्डांचे कामं मंजूर करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षातल्या वॉर्डातले कामं नामंजूर त्या ठिकाणी केली। खरं तर या ठिकाणी आम्हाला या सर्व शिवसैनिकांच्या नेत्यांना हा प्रश्न आहे की या ठिकाणी आपले आमदार आहेत, आपले या ठिकाणी खासदार आहेत, एवढंच नाही तर तुमचे देखील नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होते, तर ज्या मतदारांनी त्या ठिकाणी तुम्हाला मतदान दिलं हे काय फक्त या 32 सदस्य असणाऱ्या मतदारसंघ किंवा ह्या नगरसेवकांच्या वॉर्डातल्याच मतदार नाही, इतर तर ह्या 27 वॉर्डांमधनं पण तुम्हाला त्या ठिकाणी मतदान आलं आहे, तर त्यांच्यावरती देखील आज त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून अन्याय केला आहे। आणि ज्यांचं त्या ठिकाणी काळ्या मनाचं प्रदर्शन त्या ठिकाणी संपूर्ण अंबरनाथनी पाहिलं, त्या काळ्या मनाचं कडनं आम्हाला कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छांची अपेक्षा नाही। त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत हे आलेल्या त्यांच्याकडनं शुभेच्छांच्या गुढी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आम्ही पोस्ट करतो त्यांना। रवींद्र पाठक साहेबांनी ज्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या आणि ती गुढी पाठवली होती, त्यांनी विकासाचं पत्र पण दिलं होतं, त्यांनी पाठवलेल्या पत्राचाही ते कुठे सन्मान ठेवला पाहिजे होता। ज्या शिवसैनिकांनी जे आपले विजन खासदार आहेत माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा आदर ठेवला पाहिजे होता। अंबरनाथ शहरातील नगराध्यक्षा तेजश्री करंजोले पाटील यांनी जे सर्वांचे विषय समान घेतले होते, शहराचे विकासाच्या दृष्टीने विषय घेतले होते आणि सर्वांचे विषय घेतले होते आणि ते विषय घेत असताना दुजाभाव त्यांनी केला नव्हता। मग तुम्ही मंजुरी देताना दुजाभाव करून विकासाला मुबलक असे विषय घेतलेले